Welcome all. I am Mayur Jagdale and today we will start our subject that is energy conservation and audit. आज आपण टॉपिक नंबर 1 चालू करणार आहोत that is basics of energy conservation. ओके, प्रिव्हियस लेक्चरला आपण आपले जो सब्जेक्ट आहे एनर्जी कॉन्झर्वेशन अँड ऑडिट त्याचं काय बघितलं होतं, इंट्रोडक्शन पार्ट बघितला होता. ठीक आहे, आजपासून आपण आपल्या सब्जेक्टला स्टार्ट करत आहोत. त्यामध्ये आज आपण जे काय शिकणार आहोत, ठीक आहे, व्हॉट वी विल लर्न टुडे. वी विल लर्न टुडे टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस. ओके, आपल्याला काय करायचं आहे, कॉन्झर्वेशन करायचं आहे, म्हणजेच काय करायचं आहे, एनर्जीचं बचत करायचं आहे. तर पहिला आपल्याला कुठल्या कुठल्या प्रकारचे एनर्जीज असतात त्याची माहिती पहिला आपल्याला घेतली पाहिजे. त्या जे काही डिफरंट टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस आहेत त्याचे आपण काय करणार आहोत, आज स्टडी करणार आहोत. ठीक आहे. So what types of energy sources are available in nature or market? फर्स्ट आहे तुमचं प्रायमरी एनर्जी सोर्स, सेकंड आहे सेकंडरी एनर्जी सोर्स. याचे डिटेल्स आपण पुढे बघणार आहोत. फक्त कुठल्या प्रकारचे तुमचे एनर्जी सोर्सेस आहेत हे पहिला फक्त काय करा, बघून घ्या. पहिला आहे तुमचा प्रायमरी एनर्जी सोर्स, त्यानंतर आहे सेकंडरी एनर्जी सोर्स, त्यानंतर आहे कमर्शियल एनर्जी सोर्स, नेक्स्ट आहे नॉन कमर्शियल एनर्जी सोर्स, नेक्स्ट रिन्युएबल एनर्जी सोर्स, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. ठीक आहे, डिफरंट टाइप्सचे तुमचे काय आहेत, एनर्जी सोर्सेस आहेत. फक्त नाव लक्षात ठेवा, प्रायमरी सेकंडरी, कमर्शियल नॉन कमर्शियल, रिन्युएबल नॉन रिन्युएबल, कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल. ओके, आता आपण वन बाय वन जे काही सोर्सेस आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत. फर्स्ट आहे तुमचा कमर्शियल एनर्जी सोर्स. ओके, सो व्हॉट इज कमर्शियल एनर्जी सोर्स? इट इज डायरेक्टली अवेलेबल इन मार्केट. तुमच्या मार्केटमध्ये जे काही एनर्जी सोर्सेस उपलब्ध आहेत ते कुठले असतात, तुमचे कमर्शियल एनर्जी सोर्सेस असतात. फॉर एक्झाम्पल पेट्रोल आणि डिझेल काय आहे, तुमचं कमर्शियल एनर्जी सोर्स आहे. ठीक आहे, हे तुमच्या मार्केटमध्ये काय असतं, उपलब्ध असतं. त्यामुळे आपण याला काय म्हणतोय, कमर्शियल एनर्जी सोर्सेस. ठीक आहे, सिंपल आहे बघा, इट इज डायरेक्टली अवेलेबल इन मार्केट. सेकंड आहे नॉन कमर्शियल एनर्जी सोर्स. ओके, so what is non-commercial energy source? It is limited, so it can be used for individual purpose. ठीक आहे, एक्झाम्पल वरून तुम्हाला समजेल बघा, सोलार असेल, विंड असेल, हे काय तुमचे नॉन कमर्शियल टाइप्स मध्ये येतात. कुठल्या एनर्जी टाइप्स मध्ये येतात, नॉन कमर्शियल मध्ये. इट इज लिमिटेड. ठीक आहे, आता लिमिटेड इन द सेन्स व्हॉट, की फॉर एक्झाम्पल सोलार असेल, तर तुम्ही नाईट मध्ये याचा उपयोग करू शकत नाही, त्यामुळे काही लिमिटेशन्स येतात. आता विंड असेल, हे तुम्ही कंट्रोल करू शकत नाही, बरोबर आहे ना, काही लिमिटेशन्स आहेत. तुम्ही इंडिव्हिज्युअल पर्सन तुमच्या इंडिव्हिज्युअल फायद्यासाठी किंवा पर्पजसाठी तुम्ही याचा उपयोग करू शकत नाही. हे टोटली डिपेंड्स ऑन नेचर. तुमच्या नेचरवरती काय हे तुमचे सोर्सेस डिपेंड आहेत. त्यामुळे इट इज लिमिटेड, सो इट कॅन बी युज्ड फॉर इंडिव्हिज्युअल पर्पज. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचा प्रायमरी एनर्जी सोर्स. ओके, सो व्हॉट इज प्रायमरी एनर्जी सोर्स? इट इज डायरेक्टली अक्टोनेड बाय नेचर. सेम तुमचा कमर्शियल आहे तसंच तुमचा काय प्रायमरी आहे, फक्त डिफरंट टाइप्स ऑफ नेम तुम्हाला इथं बघायला मिळतील. जर डेफिनेशन्स बघितल्या किंवा त्याचं पर्पज बघितला, तो एनर्जी सोर्स काय तो बऱ्यापैकी सेम आहे. ठीक आहे, फक्त त्याचं काय केलंय, नाव वेगळी तुम्हाला पाहायला मिळते. ठीक आहे, एक्झाम्पल तुमचे सेम आहेत. आता डायरेक्टली ऑब्टेन्ड बाय नेचर, तर नावातच आहे बघा, प्रायमरी एनर्जी सोर्स.
प्रायमरी एनर्जी सोर्स म्हणजे प्राथमिक स्वरूपात जे तुम्हाला उपलब्ध आहेत नेचरमध्ये त्याला काय म्हणायचं, प्रायमरी एनर्जी सोर्स. त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, कोल, गॅस, ऑइल, हे काय तुमचे प्रायमरी एनर्जी सोर्स आहेत. कोल मीन्स कोळसा, तुमचे गॅसेस असतील, ऑइल असेल, ठीक आहे. ह्याच्यापासून आपण काय करू शकतो, एनर्जी जनरेट करू शकतो किंवा घेऊ शकतो, हे तुमचे सोर्सेस आहेत, ठीक आहे. ह्याच्यापासून आपण काय करू शकतो, तुमचं एनर्जी जनरेट करू शकतो. सेकंडरी एनर्जी सोर्स, आता जे प्रायमरी नसणार आहे ते सेकंडरी असणार आहे. ओके, इट इज नॉट डायरेक्टली ऑब्टेन्ड बाय नेचर. तुम्ही डायरेक्टली नेचर मधून हे ऑब्टेन करू शकत नाहीत. मग ते कसे तुम्हाला मिळणार आहेत, इथे काही एक्झाम्पल्स आहेत बघा. स्टीम असेल, हीट असेल, इलेक्ट्रिसिटी असेल, तर हे काय करतो आपण कन्व्हर्जन करून मिळवतो, ठीक आहे. तर मला स्टीम हवे आहे तर मला काय करायला लागणार, कोलचा वापर करायला लागेल, ठीक आहे. मी कोळसा तर काय करणार, जाळणार. जर मी कोळसा जाळला तर काय होणार आहे, मग पाणी तापणार आणि स्टीम तयार होणार, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल मला काय हवे, स्टीम हवे, ठीक आहे. हा एखादा बॉयलर असेल तर या ठिकाणी काय असणार आहे तुमचा, पूर्ण या ठिकाणी कोळसा असणार आहे, बरोबर आहे. जेव्हा तुमचा कोळसा बर्न होईल त्यावेळेला यामध्ये जे काही वॉटर आहे ते काय होईल, हीट होईल आणि यापासून तुम्हाला काय मिळेल, स्टीम जनरेट करून मिळेल. त्यामुळे ही जी काही स्टीम तुम्हाला मिळाल्या तुमचा प्रायमरी एनर्जी सोर्स असणार आहे काय, नाही. तो कुठला असणार तुमचा सेकंडरी टाइप, जो म्हणजे एका सोर्स पासून तुमचा दुसरा सोर्स तयार झाला, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय, सेकंडरी एनर्जी सोर्स, ठीक आहे. त्याचे एक्झाम्पल्स आहेत तुमचे स्टीम, हीट, इलेक्ट्रिसिटी, हे काय तुमचे एक्झाम्पल्स आहेत. नेक्स्ट आहे रिन्युएबल एनर्जी सोर्स. तुम्हाला हा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारतील, व्हॉट इज रिन्युएबल एनर्जी सोर्स, व्हॉट इज नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. तर रिन्युएबल एनर्जी सोर्स म्हणजे काय बघा, इट कॅन बी युज्ड अगेन अँड अगेन, इट इज अवेलेबल इन नेचर इन बल्क अमाउंट. ओके, रिन्युएबल म्हणजे नावाच आहे बघा, रिन्युएबल म्हणजे परत वापरण्या योग्य, ठीक आहे. जे असे सोर्सेस जे तुम्ही काय करू शकता, परत परत वापरू शकता. फॉर एक्झाम्पल तुमचे सोलार असेल, विंड असेल, ठीक आहे. तुम्ही काय करू शकता, जो सूर्यप्रकाश आहे तो परत परत यूज करू शकता. सेम तुमचं विंड पण, तुमचे विंड मिल्स वगैरे आहेत ते तुम्ही काय करू शकता, नेचरमध्ये बल्क अमाउंट मध्ये याचा काय उपयोग करू शकता. बल्क अमाउंट मध्ये काय तुम्हाला अवेलेबल आहे, त्यामुळे याचा वापर तुम्ही तिथे करू शकताय, जे कधीच संपणार नाही असं जर तुम्ही म्हटला तरी चालेल. रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजेच काय, रिपीट होणार आहे. तुमचा सूर्यप्रकाश कधी संपणार आहे काय, नाही. तुमची विंड कधी संपणार आहे काय, नाही. म्हणजेच काय, असे एनर्जी सोर्सेस जे कधीच नष्ट होणार नाहीत, ठीक आहे. त्याला काय म्हणायचं, रिन्युएबल एनर्जी सोर्स. नेक्स्ट आहे तुमचा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. इट कॅन नॉट बी युज्ड अगेन अँड अगेन, दिस एनर्जी सोर्स इज लिमिटेड, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल कोल, गॅस, ऑइल, जर तुम्ही बघितला जो काही कोळसा असेल, गॅस असेल, ऑइल असेल, हे कधी ना कधी तर संपणार आहे, बरोबर आहे. तुम्हाला आत्ताच एक मार्केटमध्ये गोष्ट कळत असेल की बाबा लिमिटेशन्स आहेत बरोबर तुमच्या ऑइल वरती, गॅसेस वरती, कोल वरती. फॉर एक्झाम्पल तुमचं पेट्रोल बघताय, पेट्रोलचे रेट किती वाढत आहेत, ठीक आहे. आधी रेट किती होते, आता किती आहेत, हे रेट का वाढत आहेत, कारण तुमचा साठा कमी होत. तुमचा जसं जसं साठा कमी होईल तसं तुम्हाला दुसरे ऑप्शन्स बघितले पाहिजे. त्यामुळं नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणजे काय, जे रिपीट होत नाहीत किंवा रिन्यू होत नाही, त्याचा रियूज तुम्ही करू शकत नाही, त्याला काय म्हणायचं, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. हे कधी ना कधीतरी संपुष्टात येणार आहे, हे कधी ना कधीतरी संपून जाणार आहे, त्याला काय म्हणायचं, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे एनर्जी सोर्सेस आहेत, ओके, तुमची एनर्जी नाही आहे. एनर्जी कुठल्या स्वरूपात असणार आहे तुमची, ठीक आहे. विंड एक तुमची एनर्जी आहे, लाईट एनर्जी आहे, त्यानंतर तुमची इलेक्ट्रिसिटी एनर्जी आहे, हे तुमची एनर्जी आहे, हे तुमचे सोर्सेस आहेत, त्याच्यापासून तुम्हाला एनर्जी भेटणार आहे, ठीक आहे. हे काय तुमचे सोर्सेस आहेत. या ठिकाणी एक इमेज आहे बघा, ह्यावर तुम्हाला क्लिअर आयडिया येईल.
रिन्युएबल म्हणजे काय आणि नॉन रिन्युएबल एनर्जी म्हणजे काय. ठीक आहे. त्यामध्ये बघा सोलार आहे तुमची, हायड्रो एनर्जी म्हणजेच काय, जे तुमचं पाणी आहे. ओके, म्हणजेच काय, आपण पाण्यापासून वीज निर्मिती करतो हे तुम्हाला माहित असेल. जिथे डॅम असतात, धरण असतात, तिथे काय असतात, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट असतात. त्या ठिकाणी आपण पाण्यापासून काय करत असतोय, इलेक्ट्रिसिटीचं जनरेशन करत असतो. ठीक आहे. बायोमास असेल, तुम्हाला माहिती आहे, बायोमास, बायोगॅस. ओके, जिओथर्मल म्हणजे तुमचा लावा, त्याचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. विंड एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल, याचा उपयोग करून आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. म्हणजे हे रिन्युएबल झाले. आता ह्यामधलं बघा कधी संपणार आहेत काय, तुमचे सूर्यप्रकाश कधी संपणार आहे काय, नाही संपणार. पाणी कधी संपणार आहे काय, नाही. तुमचा जो लावा आहे तो कधी संपणार आहे काय, नाही संपणार. विंड कधी संपणार आहे काय, नाही. बायोमास म्हणजे जे कचरा म्हणतोय आपण, तो कधी संपणार आहे कचरा, नाही. त्यामुळं हे काय तुमचे कधी न संपणार आणि याचा उपयोग आपण परत परत करू शकतो. त्याला काय म्हणायचं, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. आता नॉन रिन्युएबल मध्ये काय बघा, तुमचं फॉसिल फ्युएल असेल, म्हणजे तुमचं ऑइल वगैरे असेल, तर कोल म्हणजे तुमचा कोळसा असेल, न्यूक्लिअर एनर्जी असेल, नॅचरल गॅसेस असतील. इकडे जर बघितला तर सगळे काय होणार आहेत, कधी ना कधीतरी संपणार आहेत, कधी ना कधीतरी काय होणार आहेत, संपुष्टात येणार आहेत. त्यामुळे आपण काय म्हणतोय, नॉन रिन्युएबल. ते रिन्यू होणार नाही, तिथं परत यूज आपण करू शकत नाही. एकदा वापरले की ते नष्ट होऊन जातात. कोळसा तुम्ही एकदा जाळला की त्याचा परत उपयोग करता येतो का आपल्याला, नाही. ऑइल तुमचं एकदा संपलं की परत त्याचा उपयोग करता येतोय काय, नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सेम तुमचं काय, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. In this source, the large amount of energy is generated. लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय करू शकता, या सोर्स पासून जनरेट करू शकता. पण हे लिमिटेड सोर्सेस आहे, कधी ना कधीतरी संपणार आहेत. कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस कधी ना कधीतरी संपणार आहेत. म्हणजे कन्व्हेन्शनल दुसरं नाव काय तुमचं, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स. ओके, त्याचे एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत, थर्मल असेल, हायड्रो असेल, न्यूक्लिअर असेल, हे काय त्याचे एक्झाम्पल्स आहेत. ओके, आणि दुसरा आहे तुमचा नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. इन दिस सोर्स वी कॅन नॉट जनरेट लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी. एक्झाम्पल सोलर अँड विंड. त्या ठिकाणी बघा, तुमचे जे काही थर्मल असेल, थर्मल मीन्स वॉट, जिथं आपण कोळसा जाळून काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. जिथं आपण कोलचा वापर करतो, थर्मल म्हणजे काय, जिथं आपण कोलचा वापर करतो. हायड्रो म्हणजे काय, जिथं आपण पाण्याचा वापर करतो, म्हणजेच काय, वॉटर. आणि न्यूक्लिअर म्हणजे काय, जिथं आपण न्यूक्लिअर ऍटम वापरतोय, म्हणजे युरॅनियम असेल, युरॅनियम 235, प्रोटॉन्स असतील, याचा वापर करून आपण काय करतोय, इलेक्ट्रिसिटी जनरेट करतोय. ठीक आहे. आणि ह्या सोर्सेस पासून किंवा ह्या पॉवर प्लांट पासून आपण लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी जनरेट करू शकतो. भरपूर अमाऊंट मध्ये आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतोय. जे आता आपण सध्या इलेक्ट्रिसिटी वापरतोय ते सगळ्यात जास्त तिन्हीमुळेच काय करतोय, आपण जनरेट करून वापरतो. ठीक आहे. या तिन्ही पासून आपल्याला सगळ्यात जास्त इलेक्ट्रिसिटी मिळते. त्यानंतर जर तुम्ही सोलारचं बघितलं तर काही लिमिटेशन्स आहेत. तुम्ही फक्त डे डे लाईट मध्ये तुम्ही ते वापर करू शकता. विंडला पण काही लिमिटेशन्स आहेत. ठीक आहे. त्यानंतर ओके, आणि सिमिलॅरिटीज काय आहेत बघा, रिन्युएबल अँड नॉन रिन्युएबल, कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस, दोन्ही सेम आहेत. कन्व्हेन्शनल म्हणजेच काय तुमचा नॉन रिन्युएबल, कन्व्हेन्शनल म्हणजेच काय तुमचा नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्स, आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच काय, रिन्युएबल एनर्जी सोर्स. तुम्ही एक्झाम्पल वरून जर लक्षात ठेवला तरी तुम्हाला बेटर जाईल तुम्हाला लक्षात ठेवायला. सोलार विंड आले की तुम्ही समजायचं काय, ते कधीच संपणार नाहीत. म्हणजे कुठल्या असणार आहेत बाबा, जे रिन्युएबल सोर्सेस आहेत ते कुठले असणार आहेत, सोलार अँड विंड. म्हणजेच कुठले झाले तुमचे नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस. थर्मल हायड्रो म्हणजे काय झालं, तुमचं कधी ना कधी तर संपणार आहे. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, म्हणजेच कुठले, कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्स. ओके.
हे काय होते आपले टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस. सिम्पल्स आहेत, कुठल्या कुठल्या प्रकारचे एनर्जी सोर्सेस आहेत बघा, सेम आहेत. जे एनर्जी सोर्सेस आहेत ते सेम आहेत. प्रायमरी म्हणजे काय, सेकंडरी म्हणजे काय, कन्व्हेन्शनल काय आहे, नॉन कन्व्हेन्शनल काय आहे, कमर्शियल काय, नॉन कमर्शियल काय, रिन्युएबल कुठले आहेत, नॉन रिन्युएबल कुठले आहेत. ठीक आहे, सिंपल एनर्जी सोर्सेस आहेत. फक्त एक ट्रिक लावा, सिंपल तुम्ही काय करा, एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला एक्झाम्पल वरून काय करता येईल ते एनर्जी सोर्सेसचा टाइप डिफाइन करता येईल. त्यामुळे बेटर तुम्ही काय करा, एक्झाम्पल लक्षात ठेवा, त्यावर तुमचे टाइप्स डिफाइन करा. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजले असतील एनर्जी सोर्सेस. थँक्यू.